तसेच राजन यांच्याकडनं कल्पेशसाठी 100 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी. तर मी ज्यांना कोणा पैसे लावायचे असतील तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही पैसे इथे जमा करा. तर गेम ऑन. रुपुल बारशे पहिला चेंडू क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त तेज तिकट मारा विपुल बारशेच्या मध्ये निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. यावेळी मात्र बेलपाडा वाडी इन कडून गोलंदाजी करतोय. तसेच ज्याला कोणाला पैसे लावायचे असेल तर त्याने एका कागदावरती नाव आणि पैसे इथे जमा करा तेव्हा अनाऊन्स केलं जाईल असे आयोजकांच्या वतीने सांगणं आहे. आणि पहिला चेंडू खराब वाईटचा इशारा पंच आमच्याकडे बोलतोय सिद्धेश दलवी. पंच सिद्धेश दलवी आणि स्क्वेअर लेगला पंच आनंद चव्हाण आपण बघू शकता. P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बेलपाडा वाडी इन कडून विपुल बारशे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न अचूक दिशा अचूक टप्पा दिशेवरती यावेळी मात्र नियंत्रण नाही. पंचांशी वाद घालू नये. स्वतः आयोजक आहात आणि आपल्या घरच्या मैदानावर खेळतात. नो रिव्ह्यू फॉर वाईट बॉल. फक्त नो बॉल किंवा एखाद्या वेळी क्लोज डिसिजन असेल धावचीतचा त्यावेळी मात्र टेक्निकलच्या आधारे बघून नंतर निर्णय दिला जाईल. हॅलो तर यानंतरचा सामना असेल दिव्या स्पोर्ट्स वर्सेस जय मल्हार टायगर्स. जय मल्हार टायगर्स ज्याला कोणी पैसे लावायचे असतील त्यांना एक विनंती आहे की आपण एका कागदावरती लिहून द्या त्याचवर तुमचे पैसे जमा करा तेव्हा ते अनाऊन्स केलं जाईल असं आयोजक आम्हाला सांगतायत. त्या अनुषंगाने मी इथे बोलत आहे. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनगडी बाद 2 धावा अशी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं गोलंदाजी चांगली होते. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजाला जो मोठे फटके मारण्यापासून यावेळी ते मात्र रोखला जातोय. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमा पार चौकार आणि या स्पर्धेचा पहिला चौकार मारण्याचा मान जातोय तो अक्षय मोरबेकर या सलामीचा फलंदाज बेलपाडा वॉरियर्स संघाच्या संघाला हा फलंदाज डीजे. यावेळी मात्र चांगला चेंडू सामन्यावरती लक्ष केंद्रित करूया. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर 1 बाउल चौकार. आक्रमक क्रॅकिंग सुरुवात बघायला मिळतोय. 10 धावा बेलपाडा वॉरियर्स संघाचा. पंचांचा इशारा काय बॅट कर लेग बाईच डीजे. त्याच्याकडे जमा केले 5,000 रुपये.
जेव्हा कल्पेश म्हात्रे फलंदाजीला उतरेल तेव्हा अनाऊन्स आम्ही जरूर करणार. मध्ये मध्ये अनाऊन्स होणार नाही. जे देणगीदार आहेत त्यांची नावं आम्ही 3 षटकानंतर जरूर अनाऊन्स करू. तर वळूया सामन्याकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावफलक धावला 11 धावा. यावेळी भारतीय विद्यापीठ इन कडून गोलंदाजी करण्यासाठी निहाल स्पोर्ट संघाचा गोलंदाज यावेळी तो जयेश मोरबेकर, स्ट्राईकला अक्षय मोरबेकर, नॉन स्ट्राईकला प्रसाद मोरबेकर. प्रसाद मोरबेकर या फलंदाजाचा विचार केला तर या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा हा बेलपाडा संघाचा खेळाडू तसेच बबन म्हात्रे यांचं इथं आगमन होतोय. तर या लिहून ठेवा तिथं कोण दिसला का. कोट्यातील पहिलं संघाच्या कोट्यातील दुसरं षटक 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी मात्र 2च क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय 4 धावांकरता. 4 धावा. डीजे लीगचा पर्वतचा फुलटाचा चेंडू. यायला मात्र चेंडू खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउल चौकार. हॅलो. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. सलग 2 चेंडू 2 चौकार. त्यानंतर मात्र दुहेरी धावा काढल्या जातात. चांगला खेळ अक्षय मोरबेकरच्या माध्यमातून. अक्षय मोरबेकर हा एक आघाडीचा फलंदाज आणि संघाची सर्वस्व जबाबदारी अक्षय मोरबेकरच्या खांद्यावर असणार आहे. यावेळी जयेश मोरबेकर. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि यावेळी मात्र फ्लॅट षटकार बघायला मिळतोय. लॉस आक्रमक अशी सुरुवात अक्षयच्या मध्ये. यावेळी मात्र मिस टायमिंग बघायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. इथे मात्र हा ना मिस कम्युनिकेशन बघायला मिळतोय. पंच मात्र आपल्या निर्णय ठाम दिसतात. फलंदाज मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित दिसतोय. यावेळी मात्र बेलपाडा वॉरियर्स संघाचा आणखीन एक शिलेदार त्यांच्या चंबूमध्ये दाखल होत आहे आणि रनआउट साठी इथं DRS सिस्टम आहे. अंपायर रिव्ह्यू सिस्टम आहे. अर्थात DRS सिस्टम आहे आणि दोन्ही रिव्ह्यू सिस्टम पंचांसाठी. मात्र फलंदाज मात्र स्वतःला शेवटच्या क्षणी सावरतोय
आणि क्रीजमध्ये सुरक्षित आहे असा पंचांचा इशारा येतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना एक चांगली सुरुवात आत्तापर्यंत अक्षयच्या माध्यमातून, अक्षयच्या वैयक्तिक जर खेळीचा विचार केला तर आत्तापर्यंत 25 धावांचं नाबाद योगदान आत्तापर्यंत बेलपाडा वॉरियर्स संघासाठी. पुन्हा एकदा जयेश थोडेफार का होईना क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही नाही. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला इशारा करतायत. ते आनंद चव्हाण अवंतरच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा लागतायत. यावेळी सुलक्षण बारशे मला सांगतो की 29 आफ्टर सेकंड और प्रोग्रेस. यानंतरची लढत असेल दिव्या स्पोर्ट्स वर्सेस जय मल्हार टायगर्स. नेक्स्ट बॅटल, एका बाजूला उत्तम तर दुसऱ्या बाजूला रामनाथ, असा हा सामना असेल. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. वन बाउंड, चेंडू सीमा पार, 4 धावा. डीजे वळूया आपण स्पर्धेकडे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती बिनगडी बाद 33 धावा. सरासरीचा विचार केला 16.5 धावांच्या सरासरी धावा काढल्या जात आहेत. कारण की पुन्हा एकदा मी ज्यावेळी आपल्या इथे या ऑप्शन पार पडलं त्यावेळी खास सूचना होती आणि ती सूचना कोणती असेल तर पुन्हा एकदा मी इथे सूचना ती जाहीर करतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी लीग सामन्यामध्ये जो कोणता खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल, चांगला योगदान देईल, त्याचा मॅन ऑफ द सिरीजसाठी विचार केला जाईल अशी या स्पर्धेची नियमावली आहे. तर संघ मालक असतील किंवा संघाचे संघनायक असतील यांनी याची दक्षता घ्यायची आहे. कारण की ज्यावेळी चांगला खेळ होतोय मात्र संघ क्वालिफाय होत नाहीत सेमीफायनल मध्ये, ते त्याच्यामुळे त्यांना त्यांचा चांगला परफॉर्मन्स पासून काहीच मिळत नाही. म्हणून काहीतरी मिळावं या अनुषंगाने आयोजकांनी एक चांगली संकल्पना. यावेळी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावफलकाचा विचार केला तर धावफलके धावा लागतात त्या 35 धावा. अतिशय चांगला असा खेळ. पहिल्या या सलामीच्या लढतीमध्ये अक्षय मोरबेकर रात्री देखील चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या क्षणी मात्र अवसान घातकी चेंडू टाकतोय आणि संघाचं आव्हान संपुष्ट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढायचं मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. रोहित पवार गेल्या वर्षी हा खेळाडू बेलपाडा वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व यावेळी मात्र नेतृत्व करतोय तो निहाल स्पोर्ट संघाकडून. 35 विदाउट 36. यावेळी मात्र पहिला हादरा निलेश मोरबेकर आपल्या संघाला पहिलं यश संपादन करतो. डीजे पहिला गडी बाद
होतोय तो बेलपाडावर नवीन येणारा फलंदाज तसेच अजित कांबळे साहेब यांचं इथे आगमन होतंय बेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चढ अंपायर आणि बघ त्याच्या लाईव्हला. थांब थांब थांब. आमची टेक्निकल टीम बघतोय आणि काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू. पंच इकडे या. Unfield umpire decision is batsman is gone. तर अक्षय बॅक टू पवेलियन. श्रीराम जानकी पवेलियनच्या आश्रयाला फलंदाज बाद धावफलकाचा विचार केला तर 40 धावा. तसेच दत्ता कांबडी आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे आपला टी शर्ट घेण्याकरता. तर नवीन येणारा फलंदाज हर्षद घरत. अनिकेत बारशे शेवटचा गोलंदाजी करण्यासाठी भारतीय विद्यापीठ डू ऑर डायचं षटक घेऊन येतोय तो तुषार बलित.
3 षटकांच्या समाप्ती अखेर 40 धावा, एक चांगली सुरुवात आतापर्यंत. अनिकेत बारशे यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगा समर हातबॉल होतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल डिलिव्हरी बघायला मिळतोय. एक चांगली सुरुवात चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती, सन्मानजनक अशी सुरुवात म्हणावी. मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये जोरदार यावेळी मात्र कलाईचा वापर करतोय. चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जयेश याचं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एका धाव्यावरती यावेळी मात्र संतुष्ट व्हावे लागतोय. ते अनिकेत बारशाला स्ट्राईक रोटेट केले जातं. स्ट्राईकला येतो यावेळी तो हर्षल घरत. हर्षद घरत एक आक्रमक असा तुषार बलित यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउंड 4 धावा. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. 3 चेंडू 3. यावेळी मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार वापसी बघायला मिळतोय. ती गोलंदाज तुषार बलित या गोलंदाजाच्या माध्यमातून 45 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. पुन्हा एकदा खराब जजमेंट, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. शेवटचा एक चेंडू कुठे का होईना अनुभवाची कमी. तर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन मिड विकेटला आता विपुल बारशे आपण बघू शकताय. यावेळी मात्र चेंडू जातोय तर इथं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये प्रथम नाणेफेकी जिंकून पहिल्या 4 षटकामध्ये जय मल्हार वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर धावा काढल्या त्या 49 आणि 50 धावांचं टार्गेट इथं सेट केलंय तो नियाल सोड या संघासमोर. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते बेलपाडा गावातील मान्यवर धनंजय काकडे असतील, त्या जर बंडू कोहली अर्थात सर तुम्हा सर्वांचे लाडके नाना यांना विनंती आहे की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं देखील बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर यानंतरचा सामना असेल तो दिव्या स्पोर्ट्स वर्सेस जय मल्हार टायगर्स या 2 संघामध्ये. तर दोन्ही तर हॅलो तर यानंतरचा सामना असेल तो दिव्या स्पोर्ट वर्सेस जय मल्हार टायगर्स. जय मल्हार टायगर्स म्हणलं तर उत्तम मोरबेकर यांचा मालकीचा संघ, त्याचबरोबर दिव्या स्पोर्ट्स म्हणलं तर रामनाथ म्हात्रे यांच्या मालकीचा संघ. कारण की हे 2 संघ यावर्षी लॉन्च झाल्यात. तसेच आमचे मित्र अजित कांबळे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. तर आयोजक जितेश काकडे असेल, जितेश विपुल तसेच ऋतिक यांना विनंती आहे की आपण पुढच्या सामन्यासाठी जो नाणेफेकी करून घ्यायची आहे जेणेकरून आपली स्पर्धा थांबता कामा नये. तर रामनाथ म्हात्रे दिव्या स्पोर्ट संघाचा संघनायकाला पाठव, त्याचा उत्तम तुझ्या संघाचा संघनायक पाठव. पहिला षटक सुरू होण्याच्या आत आपल्या इथे नाणेफेकी करणे अनिवार्य. तर ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी दैसरवर्ण खास आमंत्रित समालोचक आमचे सौरभ पाटील 50 धावांचा टार्गेट कशा प्रकारे यावेळी तो
पाठलाग करणार का डिफेन्स करणार, तर ऐकूया गोड आवाजामध्ये सौरभ पाटील, मॅन फ्रॉम दहीसर. हॅलो 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 हॅलो. तर पुन्हा एकदा मी आयोजकाच्या वतीने दोन्ही संघाचे दिव्या स्पोर्ट संघाचा संघनायक सुलक्षण बारशे, बहुतेक संघाचा संघनायक असेल, तर विपुल बारशे जरा धावालीवाला या. हॅलो थँक्यू सो मच शंकरजी बात्रे आला. तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. स्वर्गीय प्रेमजीत काकडे यांच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणीला उजाळा करण्यासाठी, प्रत्येक माणसापर्यंत आठवण जाण्यासाठी आज क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मायभूमी, क्रिकेटची दैविता आज आली आहे या बेलपाडाच्या क्रीडा नगरीमध्ये. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय प्रेमजीत काकडे यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आयोजित मान सन्मानाची क्रिकेट स्पर्धा बेलपाडा प्रीमियर लीग वर्ष चौथ्या वर्षामध्ये तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. टॉस साठी दोन्ही कॅप्टनना विनंती, लगेचच या टॉक बॉक्स मध्ये आपण कॉल करू. पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला शंकरजी मात्र यांचा, जे बेलपाडाचे आहेत आणि 50 टार्गेट आता उत्तरार्धामध्ये पार करायचं आहे. तो बॅटिंग करत असताना निहाल स्पोर्ट या टीमला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवेळेला नमन करून महाराष्ट्राचे हिंदुस्थाचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नामघोष जगदंबा जगदंबा राष्ट्रमाता स्वराज्य माता लोकमाता माझी जाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा, छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. ज्या मराठी भाषेनं तुम्हा मला खऱ्या अर्थानं ओळख करून दिली, ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनला भगवद्गीता, ही आपली मातृभाषा, ही आपली मातृभाषा. स्वराज्य निर्मितीचा जिजाऊ मातेनं दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द, ही त्यांची आमची मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून गायलेली मातृभाषा. ही मातृभाषा तुम्हा मला ज्या टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला, आज क्रिकेटची पंढरी आली आहे बैलपाडाच्या क्रीडा नगरीमध्ये. ही बॅट आणि चेंडूची क्रिकेटमय मातृभाषा आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉस साठी या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच जाऊयात उत्तरार्धामध्ये. जिथ लक्ष 50 12.50 सरासरी आणि प्रति षटकामध्ये ती बाळगण्यासाठी सलामीची आखाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. तुम्ही पाहता या लगेच टॉस बॉक्स आपण करूया टॉस BPL. तुम्ही पाहता दोन टीमच्या कॅप्टनला. चला लगेच सामन्याला सुरुवात करू. वेळ एक तर खूप आहे. टाइम इज मनी, मनी इज टाइम. टाइम हा कोणासाठी कधीच थांबत नाही. चला मॅचला सुरुवात करूयात. पहिला गोलंदाज सज्ज झाला, बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर पेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज अक्षय बोरबेकर. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टॉल करायला हवा. विकेट कीपर वीड तिथे फिल्डिंग. वाईट +1 1+2 या 2 धावा ऍड स्कोरबोर्ड वरती. 50 लक्ष. दोन टीमच्या कॅप्टनना विनंती, तुम्ही लगेच टॉस साठी या. हे लक्षात घ्या, इनिंग ब्रेकनंतर टॉस होणं गरजेचं असतं, कारण की सर आपण नक्कीच कर्णरक्षित बाईट देखील त्यांच्या ऐकणार आहोत. आणि लगेच दोन टीमच्या कॅप्टनना वाईट बॉल या 2 धावा 1+1 या स्वरूपात. आणि तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 2 या आकड्यावरती सलामीची जोडी तुषार आणि जयेश स्ट्राईक इनला. आता जयेशला तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल क्लिक केला, बॉलला बॉल चालला मागे, फिल्डिंग चांगली झाली, अक्षरशः पडले आणि या बॉलवरती सिंगल आली आहे. आणि सिंगल जयेशनं केली आहे. खेळाला सुरुवात संघ जाऊन पोहोचला. 3 या आकड्यावरती या स्पर्धेला कव्हर करतोय WTC आमचे असतील जी वाहिनी. या स्पर्धेला 7 समुद्रानंतर नक्कीच तुम्ही जा YouTube वरती सर्च करा बैलपाडा प्रीमियर लीग WTC या माध्यमातून तुम्ही घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला जोडल्यात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. API अजितजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आज त्यांचा क्रिकेटवरती अतुलत प्रेम आहे. ते इथे उपस्थित. फटका चालला बॉडी लाईनच्या दिशेनं
आणि फुटबॉल जणू काय सारखा बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे साहेबांच्या शुभ हस्ते, अजितजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते पोलीस म्हणून कार्यरत. कोरोना काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं ज्यांना 24 तास आपली न काळजी घेता जे रस्त्यावरती उतरले, बघ ते डॉक्टर असतील, आमचे पोलीस निरीक्षक, जनतेसाठी धावणारे हे व्यक्तिमत्व, यांच्या शुभ हस्ते लगेच टॉस करू. आमच्या टॉस बॉक्स मध्ये हे 2 कॅप्टन उपस्थित आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या पुढच्या मॅचचा संघ जाऊन पोहोचला स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल फडका लगवाई जावता, लेग ब्रेक होता, पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आला, बीट केला. या बॉलनं डॉट बॉल आला. षटकातील तुम्ही चेंडू पाहता. अपील अपील पाहिली, हलकीशी अपील पाहिली. आठ धावा स्कोरबोर्ड वरती. जय मल्हार टीमनं टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा अजूनही पेंडिंग आहे. फिल्डिंग घेतली आहे. षटकातील पुढचा फक्त क्लिक केलाय, चालला बॉल दर 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 करत लॉंग लेग सीमा रेषा पार आला. बीपीएल चौकारच्या चार स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 12 या आकड्यावरती. फक्त या क्लिक केला, ऑफस्टम्पला यॉर्कर बॉल, त्याला सन्मान दिला. पॉइंटला थोडी खराब क्षेत्ररक्षण. तिसरा अटेनला बॉल अडवला गेला. 1 षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12.50 सरासरी होती, 13ची गाठली आहे. लक्ष 50 पार करत आहे. 13 धावा बिनगडाच्या मोबदल्यात. निहाल स्पोर्ट टीमची डिझाईन. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय. डावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला अनिकेत बारशे. विपुल रनआउट झाला, रनआउट फुल्या रनआउट तो पुढे रनआउट लिया. आर्यन नको टाकू बॉलर. आर आरच कर फक्त आर आणि आउट बस म्हणजे रन आउट. नको राहू दे, जे मी हो ना. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. आता मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर आणि बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत बारशे सज्ज झाला. त्याच्या समोर तुम्ही पाहता फलंदाज स्ट्राईक एनला जयेशला, ज्याच्या बॅट मधनं तुम्ही धावा पाहिल्या 4. एक चौकार जरूर आलाय. एक चौकार आलाय. तुषारच्या बॅट मधनं 50 धावा उभा राहायच्या आहेत. अक्षयच्या टीमनं 50 उभारला. बैलपाडा वॉरियर्सचे कॅप्टन अक्षय, ज्यानं पहिलं षटक थोडं टाकलं, पॉवर प्लेचं होतं. 13 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आला. बघा वेळ कमी घ्या, वेळ कोणासाठी थांबत असे या गोष्टीची लक्ष द्या. मॅचेस 9 कव्हर करायच्या आहेत. इथे स्लीप चालेल. फटका लेग स्लीपला बीट करून चालला. फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर आला. भव्य दिव्य स्वागत केला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चेंडू 4 चौकार. धावा 17 धावपलकावरती. 17 नोव्हेंबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता. पाण्याला आग पेटवणारा हा धबधबा होता. आणि तुम्ही पाहता
ही मात्र धावा खतरा कोणत्या टीमला होईल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आणि हा चौकार आपण पाहतोय. जयेशच्या बॅट मध्ये षटकातील पुढचा बॉल फटका प्रतिने फटका चालला बॉडी लाईनच्या दिशेने आठवण झाली आहे. वीरेंद्र सेवागची एक्स्ट्रा कव्हरला बीट करून लागोपाठचा दुसरा वार पलटवार चौकारच्या. ला 21 वरती अनिकेत जसाला पहिला फाईन लेग दुसरा एक्स्ट्रा कव्हरला अनिकेतला विकेट हवी आहे पण जयेश लढतोय आपल्या टीम साठी. गती कमी लाईन पर्यंत आले नाही. या बॉल बॅटला स्पर्श झाला असता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ते देखील निराशेत बॉल डॉट आला. 2 चौकानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मी देखील करतो असं सांगत असताना अनिकेत या मैदानामध्ये धावा धावपलकावरती 21-50 धावा गाठायच्या. मॅच जिंकणार कोण बेलपाडा वॉरियर्स की निहाल स्पोर्ट या 2 टीम मध्ये ही मॅच. बाईटच्या रडार मध्ये उंच गेला फिल्डर झेल झाला असता आणि हाताला चाटून सरळ चालला बॉडी लाईनला विदा करण्यासाठी सीमा पार षटकार. अशा कॅचेस तुम्ही कित्येक वेळा चांगले फ्रेड घेत असतात आणि अशा कॅचेस तुम्ही सोडल्यात आणि म्हटलं जातं ना तेलही गेलं तूपही गेलं आणि आता तसंच काही घडलं. बॉल हाताला चाटून बॉडी लाईनच्या बाहेर षटकारसाठी 6 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 27 वरती. कॅप्टन नाराज आहेत. कॅप्टनला माहिती आहे एखादा झेल किती महत्वाचा असतो अक्षय आणि ते देखील त्यांना निराशा दाखवली आहे. हाताला चाटून बॉल कॅच झाला असता अवघड नव्हते सोपा झेल. अशा कॅचेस महत्वाच्या असतात. मोठा फटका व्यवस्थित बॅट वरती आलोय ऑल इन दी कार्पेट. फिल्डिंग चांगली झाली. शॉर्ट लेगचे फलंदाज तुम्ही पाहता फिल्डर तोपर्यंत या बॉल वरती धावा 2. थ्रो थोडा खराब आला लगेच थ्रो खराब आला त्यानंतर डोक्यावरती हात आणि झालं का या बॉल वरती धावा मिळतात 2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 29 धावा धावपलकावरती 50चा टार्गेट समोर. 29 धावा. गती कमी केली फक्त दिशा दिली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डर तुम्ही पाहिले पॉइंटच्या दिशेनं कल्पेशवरती पराजिक लावलं होतं पण कल्पेशने जर झेल पकडला तर कल्पेश मात्र याच्यासाठी सुवर्ण संधी. जो तो येतोय कल्पेशवरती पैशाची उधळण करतोय. एक टायमाला त्या आपल्या गौतमी पाटीलवरती जेवढा पैसा उधळला जात नाही तेवढा पैसा मात्र त्या कल्पेशवर उधळला जातोय. आता आमचे मित्र APSI अजित दादा कांबळे यांच्या अरे तुम्ही प्रत्येक टायमाला मला टॉर्चर करता. मी वाईट बोलता बोला ना मी चालू करता असं बोलायचं. अरे काय वाईट बोलतो? काय झालं तर इथं काय फरक पडतो? तर 100 रुपये असतील अजित कांबळे यांच्याकडनं कल्पेशसाठी. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 धावा 12 बॉल बनवायच्या धावा 20. आता मला त्यांच्या तरी फोन आला बोलता आवरे पेनंडा लावून कसा आहे
30 धावा धावपलकावरती 12 बॉल 20 ची गरज आहे. वेळ कमी घ्या बघा, हे लक्षात घ्या. तुम्हाला मॅचेस आज 9 कव्हर करायचे आहेत. 9 मॅचेस होतील कशा? प्रश्नचिन्ह तुम्हालाच अंधार होणार आहे जर तुम्हाला 9 कव्हर करायचे असतील तर. बघा फास्ट केला फिल्डिंगसाठी वेळ. अंपायर तुम्ही देखील टाइम अलॉट करा, हे लक्षात घ्या. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं, 15 मिनिटात 3 षटकं. पॅलेंटी द्या, काही हरकत नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे, हे लक्षात घ्या. मॅचेस लेट चालू झाल्या, वेळ कमी आहे. वेळ कोणासाठी कधीच थांबत नसते. टाइम घेता कशाला, टाइम घेता कशाला प्लीज. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आडवा वाईटनं निराश झाले ते फलंदाज. डॉट बॉल आला. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉईंट आहे. हे रिझल्ट देणार षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या, विजयाच्या दिशा पल्लवित होतील बेडपाडा राईट वॉरियर्सच्या. आणि या ओव्हरमध्ये जर धावा 10+ आल्या ना, तर निहाल स्पोर्ट मात्र दमखम दाखवेल का या मॅच मध्ये? कोण जिंकणार? विजयाच्या नाण्याच्या 2 बाजू. विजय कोणाच्या टीमचा होणार? इथे मात्र लेग स्लिपला फिल्डिंग थोडी खराब झाली. अशा चुका शंकर सर त्यांना महागात जरूर पडतील. आणि आणखीन एक मिस फील्ड मध्ये हा येणारा निहाल स्पोर्टच्या बाजूनं आलाय चौकार. इथे घडलं काय? दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकार, ती देखील झेल सोडला. षटकार गेला. आता फिल्डिंग खराब. अशा चुका महागात पडतील, मॅच हारून देतील. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला पडला. नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. गोलंदाज प्रवीण मात्रेचे षटक, तो कमबॅक करण्यासाठी आला, त्याला फिल्डर साथ देत नाहीये. मिसफील्ड झाली आहे. चौकार गेला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल खूप चांगला, हा देखील बॉल खूप चांगला. आणि सांगत असताना क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कंट्रोल, या गोष्टी माझ्यात मी करण्यासाठी सज्ज झालो आहे. माझ्या टीमसाठी अजून मी माझ्या मॅचला जिंकून देण्याची हिंमत माझ्यात, जिद्द, चिकाटी, सर्व गोष्टी असलेला लाईन टप्पा, चुकता बेदुकता सर्व भंडार आहे प्रवीण मात्रेकडे. तो सज्ज आहे. बीट केला, स्लीप झाला. मात्र एका बाजूने ज्याची बॅट फक्त बोलतीये, बॉल चालला अवकाशाला गवसणी घालण्यासाठी. बॉडी लाईनच्या बाहेर ठोकला. बैगीट षटकार. हा बॉल नॉट आला. शेवटच्या षटकामध्ये 10 धावा राहतील का, हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाला. 7 चेंडू आणि विजयासाठी धावाची गरज आहे, ती मात्र कंपल्सरी चेसिंग आहे, बनवाव्याच लागतील. हा बॉल डॉट आला. आणखीन एक डॉट बॉल आला. षटक संपलं जात आहे. 3रं लक्ष्य 50. 40 धावा स्कोर बोर्ड वरती. समीकरण आता बनलाय 6 बॉल 10 धावेची. आता ही गरज आहे विजयासाठी निहाल स्पोर्ट टीमला.
गुंताना पाहिलं आई एकविराबद्दल मनापासून झालं. चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. आणि जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना तेव्हा आई एकविरा घेते मला सावरून. असं हे संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. हा केला धावणारी नवसाला पावणारी कुलस्वामिनी कुलदैवितेचं हे संगीत. 6 बॉल 10ची जुनी गरज आहे. मॅच जिंकणार कोण या मैदानामध्ये हे देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. 6 बॉल 10 धावा रोखण्यासाठी मी सज्ज झालो आणि प्रसाद मोरबेकराला कंपल्सरी 10 धावा बनवायच्यात. विजयासाठी 6 चेंडू 10ची गरज रोखण्यासाठी प्रसाद सज्ज झाला आणि विजयासाठी इथे स्ट्राईक इनला तुम्ही पाहता तुषारला शफल झाला. 5चा कडा लागला लेग स्लिपला. बॉल फिल्डिंग आता चांगली झाली आहे. या बॉलवरती धाव मिळती. 1-1 स्कोर पुढे चालला. तुषारला माहिती आहे एका बाजूने जयेशची बॅट आता बोलतीये. जयेश मात्रे बॅटिंग खूप छानदार झाली आहे. या बॉलवरती 1 धाव. जरा पंच स्क्वेअर लेगचे पंच थोडे जरा साईडला थोडे साईड व्हा. स्क्वेअर लेग पंच जरा दिसत नाही बघा. कॅमेरा अटॅच होत नाहीये. ओके थँक्यू. 5 बॉल 9ची गरज आहे. 5 बॉल 9 धावा विजयासाठी बनवायच्या निहाल स्पोर्टला. प्रसाद काय करणार? एखादा चमत्कार प्रसादला करायचा. तो करण्यासाठी तो सज्ज. आणखीन एक डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. बॉल शिल्लक आहे 4 मध्ये 9 बनवायच्या आणि जर 10 धावा रोखल्या तर इथे मात्र मॅचचा हिरो होऊ शकतो का प्रसाद? का एका बाजूला जयेश मात्रे ज्याच्या जयेश मोरबेकर ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके आल्यात त्याच्यामध्ये हिंमत आहे, दमखम आहे. एखादा रॉकेट त्याला देखील सोडायचा. हा देखील बॅटचा कडा लागलाय की काय? आणि लागलाय जरूर. सेट बॅट्समनची विकेट प्रसादला मिळतीये आणि लागणारा मैदानामध्ये पहिला धक्का टीम निहाल स्पोर्ट टीमला पहिलं यश प्रसादला. विकेट झाला. 17 चेंडू 33 इनिंग साकारली आणि जयेश परतीचा इशारा. प्रसादला पहिलं यश प्राप्त झाला. या मॅच मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी मी झालोय टीम साठी सज्ज. नाव आहे प्रसाद मोरबेकर गोलंदाजीसाठी. 3 बॉल 9. अजून मॅच संपली नाहीये. क्रिकेट 1 मध्ये तुम्ही 6 पाहिला, 6 मध्ये 1 देखील होत नाहीये. ही मॅच आम्ही पाहिली नावाली उंबारली मध्ये. 9 बॉल मध्ये 4 धावा झाल्या नाहीये. शेवटच्या 6 बॉल मध्ये 2 पाहिजे होत्या. सीताराम पाटील 2 धावा रोखल्या. हे क्रिकेट आहे, असा रेकॉर्ड आहे. 9-6 चेंडू 29 देखील झाल्यात. इथे 9 होतील का 3 मध्ये? हा बॉल चांगला आहे. लाईन चांगली आहे. डॉट बॉल आला आणि आता तुम्ही समीकरण पाहता. बॉल शिल्लक असतील 2 बॉल मध्ये 9 धावेची गरज. काय घडलं? 3 ओव्हरमध्ये 40. जशी जयेशची विकेट त्यानंतर निलेशवरती दडपण. नलेश टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. आता त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का? मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2 बॉल 9. हा देखील बॉल डॉट आला. मॅच मध्ये वर्चस्व. आता सेलिब्रेशन करतोय जरूर. आता टाइम घेता कशाला? अक्षय लक्षात घ्या, मॅच तुम्ही जिंकली आहेत, काही हरकत नाही. 1 बॉल 9ची गरज आहे. 1 मध्ये 14 पाहिल्यात, 1 मध्ये 15 देखील पाहिल्यात, 1 मध्ये 9 पण होऊ शकतात. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम अक्षय जल्लोष खरं करताना करतोय. षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं पहिला विजय प्रस्थापित केला डिफेंडर चॅम्पियन अक्षयनं. आणि बेलपाडा वॉरियर्स पहिली मॅच जिंकली आहे. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम निहाल स्पोर्ट. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लक्षात घ्या बघा, अंपायर तुम्ही देखील टाइम अलॉट करा. 4 षटकांसाठी 20 मिनिटं, 15 मिनिटं 3 षटकांसाठी 16 मिनिटं लागला. 1 फिल्डर लगेच आतमध्ये घ्या, हे लक्षात घ्या. आता टाइम देखील महत्वाचा आहे.
स्टॉप वॉच आम्ही लगेचच लावू. आणि या मॅचचा सर्वांसाठी नियम आहे, लक्षात घ्या, 15 मिनिटं 3 षटकांसाठी पहिला विजय प्रस्थापित केला.